आपल्या वयोवृद्ध ज्या महिला आहेत त्या काय म्हणतात, अगं सुनबाई काय आण, कुंकवाचा करंडा आणा. आणि कुंकवाचा करंडा आणून काय करतात, त्या किड्याला कुंकू लावून त्याचं स्वागत करीत असतात. का स्वागत करतात तर मिरगाचा किडा पाहिल्यानंतर आपल्याला एक समाधान वाटते. काय समाधान वाटते की आता मृग नक्षत्र येणार आणि पाऊस लागणार आणि त्या पावसाचं समाधान आपल्या जीवाला वाटतं. त्यामुळे आपण त्या किड्याला काय करतो तर कुंकू लावतो. आता महाराज या कलियुगामध्ये काय झाले, अलीकडच्या नवीन मुलींना काय करावं लागेल की कुंकू काय ते व्हॉट्सअपवर दाखवायला लागेल आणि आता सगळ्या टिकल्या तर टिकल्या नाही तर फुकल्या, अशा पद्धतीचं महाराज आता समाज झालेला आहे. आता त्या मुलीसनी सांगायला पाहिजे टिकल्याचं पाकिट घेऊन या आणि त्या किड्याला लावा. असं एक विनोदाचा भाग आपण सोडून देऊ आणि थोड्याच वेळात तो किडा तेथून निघून जातो आणि 10-15 मिनिटाच्या अंतरानंतर दुसरा एक किडा त्याच ठिकाणाहून येतो आणि तो किडा पाहिल्यानंतर मात्र सासूबाई काय म्हणतात, अगं सुनबाई चप्पल आणा. कशा करता चप्पल आणा तर हा दुसरा किडा कुठला आलेला आहे, विंचू आलेला आहे. चप्पल आणा म्हणलं की आपण काय करायचं, ओळखायचं आहे की काय आलेला आहे, विंचू. आता पहा, एखाद्याला जर विंचू पाहिल्यानंतर असं कुणी केलंय का, काय नाही, विंचू दिसलाय तळहातावर घेऊया, तिने जरा माया करूया, गालावर घेऊया, असं कोणीही करत नाही. विंचू पाहिल्यानंतर काय होतं तर आपण त्याच्याविषयी राग उत्पन्न निर्माण होतो किंवा आपण त्या विंचवाला काय करू, लाकडाची पट्टी घेऊ म्हणा, कशानंतर आपण त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे विंचूच्या विषयी आपल्याविषयी काय असतो, द्वेष निर्माण होतो. पहिला किडा कशाला कारण, सुखाला कारण आणि दुसरा किडा दुःखाला कारण. अशाच प्रकारची महाराज या कलियुगामध्ये देखील लोक आहेत, सुखालाही कारण आहेत आणि दुःखालाही कारण आहेत. आणि ही लोक कुठल्या प्रकारात मोडतात तर 3 नंबरच्या प्रकारामध्ये, औदास्य अशा प्रकारची लोक असतात. आता समजा एखादा मनुष्य आहे, वाम मारणारा चाललेला आहे आणि त्यातूनच एक त्याला सद्बुद्धी झाली आणि तो जर परमार्थाकडे जर वळला तर तेच गावातील लोक काय म्हणतात, अरे करून करून भागलास आणि आता देवपूजेला लागलास. म्हणजे तो परमार्थामध्ये जरी आला तरी सुद्धा त्यांना वाईट वाटतंय. आणि तोच जर मनुष्य समजा त्या वाम मार्गातच जर शिरत शिरत जर बसला, तेच लोक उद्या त्याला काय म्हणतात, अरे कुठंतरी मंदिरामध्ये जावावं, एखाद्या साधू संतांच्या चरणाजवळ जावावं, काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी ऐकायच्या राहिलं, हे काय करत बसलाय. म्हणजे जरी त्यानं गळ्यामध्ये माळ घातली तरी नाव आहेत आणि जरी माळ जरी नाही घातली तरी सुद्धा नावं ठेवणारी लोक असतात. याला म्हणायचं औदास्य वृत्तीची लोक. तिसरा प्रकार संपला, प्रिय व्यक्ती समजल्या, द्वेष देणाऱ्या व्यक्ती समजल्या आणि तदनंतर औदास्य सुद्धा असणाऱ्या व्यक्ती आपल्याला समजलेल्या आहेत. आणि आता चौथा एक महाराज प्रकार आहे, तो म्हणजे अतिप्रिय व्यक्ती कोण आहे. सांगा, कोण सांगल अतिप्रिय व्यक्ती कोण आहे. आपला मुलगा का मंडळी अतिप्रिय असते नाही, आई असते का अतिप्रिय नाही. समजा आई जर काही सारखी असेल तर अतिप्रिय असेल का नाही. आता मुलगा समजा संत ज्ञानेश्वर आहे, परंतु जर वडील मात्र हिरण्यकशिपूच्या पुढचा जर अवतार असेल तर तो आवडणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा काय सांगतात की न आवडे जनधन माता पिता. कुठले माता पिता आवडू नये तर अशा प्रकारात असणारे. आता आपला विषय सुरू आहे, अतिप्रिय कोण आहे. तर अतिप्रिय महाराज काय आहे तर आपलं स्वतःचं स्वरूप मनुष्याला अति काय असतं, प्रिय असतं. इतकं महाराज हो अतिशय जीव लावतो आपल्या स्वतःच्या शरीरावरती. पायाला साधी ठेच जरी लागल्या तरी 10-15 पट्ट्या महाराज गुंडाळल्याशिवाय राहत नाही. समजा रस्त्यानं जाताना जरी पाय जरी मुरगाळला तरी इस्लामपूरला जाऊन हाडाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लॅस्टर करून येऊन खाटावर झोपतोय. म्हणजे इतकं हा जीवाचा काय करत असतो, काळजी घेत असतो. जरा जरी समजा एखाद्याचा श्वास कमी जास्त जरी झाला तरी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन ऍडमिट होतो. कुठलंही किरकोळ जरी कारण असलं, चक्कर येऊ दे, डोकं दुखू दे, लक्षात लगेच ताबडतोब इलाज. जरी डॉक्टर पर्यंत जरी जायला नाही आलं तरी सुद्धा मोबाईलवर काहीतरी चापसून गोळी हुडकून तो घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की मनुष्य स्वतःच्या शरीरावरती अधिक प्रेम करत असतो. लहानाचा मोठा किती जरी वयोवृद्ध तपोवृद्ध जरी झाला, डोक्याची केस पांढरी जरी झाली तरी सुद्धा तो काय करून काळी करून लग्न समारंभामध्ये जात असतो. कोणीतरी त्या समारंभाच्या निमित्ताने नवीन ड्रेस घालत असेल किंवा अतिशय असा हा प्रेम स्वतःच्या शरीरावर
करीत असतो की मुलग्यापेक्षा जास्त प्रेम हा आपल्या स्वतःच्या शरीरावर करत असतो. आता जरी आपण जर प्रत्येकाचे जर मोबाईल जर चेक जर केले, वेगवेगळे असे आपल्याला काय मिळतील, फोटो पाहायला मिळतील का नाही सांगा मला. वेगवेगळ्या प्रकारात फोटो आपल्याला पाहायला, आपले स्वतःचेच फोटो, जन्मल्याला एखादा फोटो असेल, बारशातला फोटो असेल किंवा वाढदिवसातील फोटो असतील, लग्न समारंभातला फोटो असेल, कुठेतरी फिरायला गेलेला फोटो असेल, बरोबर. असे वेगवेगळ्या प्रकारचे पोज घेतलेले वेगवेगळे पोजचे असे फोटो असतात. सकाळी एक फोटो असतो, दुपारी एक असतो, संध्याकाळी एक असतो, तर तिसऱ्या दिवशी चौथाच फोटो असतो. म्हणजे याचा अर्थ मनुष्य हा स्वतःच्या शरीरावर अधिक प्रेम करत असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय काय सांगत आहेत की तुम्ही जे स्वतःच्या शरीरावर जे प्रेम करता तेच प्रेम तुम्ही कशावरती करा, तर पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये तेच प्रेम तुम्ही त्यानुसार आपण तल्लीन व्हायचं आहे. तनाने, मनाने आणि धनाने आपली हा निस्वार्थपणाने आपण काय करायचं आहे की भक्ती आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ अर्पण करायची आहे. आणि अशाच प्रकारची महाराज भक्ती कुणी केलेली आहे, तर संत नामदेव राय असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, संत गोरोबा काका असतील, मुक्ताबाई असतील, मीराबाई असतील, माता सीतामाई असेल किंवा द्रौपदी असेल, सुभद्रा असेल, जेवढे जे संत महात्मे झालेले आहेत त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजीही न करता अशा पद्धतीने त्यांनी काय केलेले आहे, तर भगवंतावरती भक्ती केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल तर पहा, सर्वप्रथम महाराज आपण भक्त आहोत का याचा प्रश्न आपण पहिल्यांदा शोधला पाहिजे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, पुढच्या वेळी आपल्याला धाव दे, परंतु भक्त कुणाला म्हणायचं. रोज नित्य नेमाने महाराज मंदिरामध्ये जाणारा तो भक्त खरा आहे का? रोज सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम सुद्धा मंदिरामध्ये जाणारे असे भक्त आहेत. सकाळी एका परमेश्वराजवळ जाणार, दुसऱ्या दिवशी इकडे जाणार, म्हणजे प्रत्येक वारानुसार वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे सुद्धा भक्त आहेत. सोमवार आला की महादेवाला जाणारे आहेत, मंगळवार आल्यानंतर रेणुका मातेला जाणारे आहेत, बुधवार आल्यानंतर छाला पांडुरंग, आणि गुरुवार आला की म्हणजे एक नाही धड 12 वर्षी 33 कोटी देवांच्या मागे लागलेला असा हा मनुष्य आहे. तर सर्वप्रथम आपण भक्त खरे आहोत का हे शोधण्याची गरज आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय काय सांगत आहेत की रोज नित्य नियमाने जाणारा हा भक्त खरा आहे का? नाही. आणि पहा, रोज एके ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन जो परमेश्वराजवळ मागणी मागतात, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हा मागतच असतोय. आपल्या स्वतः करता मागतो. समजा 10वी पास झाला असेल, 12वीत गेला, 12वी झाल्यानंतर म्हणतो काय नाही मला नोकरी लागली, परमेश्वरा नोकरी चांगली लागली की छोकरी मिळू दे, छोकरी झाल्यानंतर लवकर मूल बाळ होईना की मूल बाळ होऊ दे. असं समजा मुलं जरी मोठी झाली त्या मुलांचा संसार करता आणि मागतच बसतोय. नातवांड जरी आलं तरी नातवाला कुठेतरी काहीतरी मिळू दे, म्हणजे याचा मनाची काही शांती होत नाही. पाक धरणीला टेकत जरी आला तरी बाबा परमेश्वरा थांब मला परतून बघायचं आहे, अशी अवस्था ह्या मनुष्य देहाची आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय काय सांगत आहे की रोज मागणी मागणारा भक्त सुद्धा खरा नाही, किंवा रोज परमेश्वराची आराधना सुद्धा करणारा भक्त खरा नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांचे मते भक्त खरा कुठला आहे? तर जगद्गुरु तुकोबारायांनी काय मागितलं परमेश्वराजवळ? अरे परमेश्वरा, जे आम्हाला दिलेलं आहेस ते तू आमच्या योग्यतेपेक्षा तू जास्त दिलेलं आहेस, इतकं भरभरून दिलेलं आहेस की आमचं उभं आयुष्य जरी संपलं, 7 जन्म जरी गेले तरी सुद्धा तुझं ऋण न फिटण्यासारखं असं ऋण आहे की आमच्या जन्मोजन्मी 184 जरी योनी कोटी जरी फिरलो तरी सुद्धा परमेश्वरा तुझा हा नर जन्म दिलेला आहेस, याचे उपकार मरेपर्यंत फिटणार नाही. असे जगद्गुरु तुकोबाराय काय करतात? तर मागणी परमेश्वराजवळ कुठली मागत आहेत? तर हेची दान Oh
परमेश्वरा, हे जे तू दिलेलं आहेस त्यामध्ये आम्ही समाधान आहे. आणि महाराज येईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा सावया. तर जगद्गुरु तुकोबाराय काय सांगत आहेत की प्रत्येक जन्मामध्ये जरी आम्ही जरी हे जन्म घेतला आणि तुझे नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा हे ऋण न फिटण्यासारखं असं ऋण आहे. तर महाराज खरे भक्त आतापर्यंत जे होऊन गेले तो इतिहास आहे. सीतामाई असेल की सीतामाईने प्रभू रामचंद्राची भक्ती कशा प्रकारे केली हे देखील माहित आहे. प्रभू रामचंद्र ज्या वेळी वनवासाला गेले त्या प्रभू रामचंद्रांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारी ही सीतामाई जी काट्या कुटातून वनातून प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे फिरली ती सीतामाई की त्यांची भक्ती प्रभू रामचंद्रावरती निश्चितपणाशी होती. आणि त्याचप्रमाणे महाराज भक्ती कुणाला करायची किंवा भक्ती कशा प्रकारे कुणी केली तर भक्त म्हणलं की राधेचं नाव घ्यावं लागेल की राधानं भगवान श्री कृष्णांच्या वरती इतकं प्रेम केलं की निस्वार्थपणाने राधा ही भगवान श्री कृष्णांच्या वरती काय करत होती तर भक्ती प्रेम करत होती. आणि त्या भक्ती प्रेमामध्ये महाराज कुठलीही आट नव्हती किंवा कुठलीही मागणी नव्हती. आणि निस्वार्थपणाने शुद्ध अंतःकरणपूर्वक हृदयापासून राधा ही भगवान श्री कृष्णांच्या वरती भक्ती प्रेम करत होती. आणि ते भक्ती प्रेम पाहून भगवान श्री कृष्णांना सुद्धा राधेचं काय लागलेलं आहे वेळ लागलेला आहे. आणि भगवान श्री कृष्ण सुद्धा की राधेच्या त्या भक्ती प्रेमामध्ये महाराज भगवंताचं जगणं मुश्किल झालं अशी अवस्था राधेमुळं भगवंताची झाली. आणि राधा काहीच मागत नाही म्हणल्यानंतर राधेचं काय झालं तर ऋण झालं भगवंतावर. आणि तुम्ही म्हणाले की इतकं भक्ती प्रेम करून मग राधेला काय मिळालं तर भगवान श्री कृष्णाने राधेला काय दिलं तर आपल्या नावापेक्षाही जास्त असं श्रेष्ठत्व भगवंताने राधेला दिलेलं आहे. किंवा आपल्या नावापेक्षा जास्त योग्यता जास्त महत्व भगवंताने राधेच्या नावाला दिलं. आपल्या नावाच्या अगोदर त्यांनी काय केलं तर राधेचं नाव जोडलेलं आहे. कृष्ण राधा कोण म्हणतंय का महाराज? कृष्ण राधा किंवा कृष्ण सुदामा कृष्ण गोपाळ असं कोण म्हणत नाही. तर काय म्हणतात तर राधा कृष्ण किंवा गोपाळ कृष्ण. तर भगवंत कशा असतात तर आपल्या नावाच्या अगोदर कुणाचं नाव लावतात तर भक्तांचं नाव लावतात. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोई. तर महाराज हा भगवान श्री कृष्णांच्या अवतारानंतर दुसरा अवतार हा कुठला झाला तर पांडुरंग परमात्म्याचा अवतार. आणि ह्या अवताराच्या वेळी महाराज काय झालेला आहे तर भक्त पुंडलिक पहा भक्त पुंडलिकाने कशी भक्ती केली तर आपल्या आई वडिलांची जी सेवा कशा प्रकारे केली तर एकदम खडतरीत अशा पद्धतीने भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. माय बापे केवळ Bye.
नारायण तुका म्हणे माय बापे अवधी देवाची स्वरूपे. तर पहा 33 कोटी देवांचं पुण्य हे भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या चरणाजवळ पाहिलेलं आहे. कुठल्याही भक्तीमध्ये महाराज कुठल्याही परमेश्वराजवळ न जाता त्यांनी काय केलेलं आहे तर आई वडिलांची सेवा करणे आणि ही भक्ती प्रेम पाहून आई वडिलांची सेवा पाहून साक्षात पांडुरंग परमात्मा कुठे आलेला आहे तर पुंडलिकाच्या दारामध्ये येऊन भगवंत पाठीमागे येऊन उभा राहिलेले आहेत. आणि भगवंताने देखील पुंडलिकाची वेगवेगळ्या प्रकारे काय केलेली आहे परीक्षा घेतली की त्याचं क्षणभर तरी मन हलतंय आपण पाहूया. तरी देखील भक्त पुंडलिकाने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. तो आई वडिलांचे पाय दाबण्यामध्ये किंवा सेवा करण्यामध्ये असा मग्न राहिला. आणि पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा राहिलेला आहे. आणि पुंडलिका मी इतक्या लांबून द्वारकेहून तुझ्या करता या ठिकाणी येऊन उभा राहिलेलो आहे. आणि तू माग तुला काय मागायचं आहे ते मी तुझ्यावरती काय झालेलो आहे प्रसन्न झालेलो आहे. अहो त्रैलोक्याचे धरी पाठीमागे येऊन उभा राहिलेले असताना सुद्धा भक्त पुंडलिकाने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. इतकी निष्ठिम अशी प्रकारे आई वडिलांची त्याने काय केलेली आहे सेवा केलेली आहे. आणि बराच वेळ झाल्यानंतर महाराज पांडुरंग परमात्म्याने हाका मारून मारून शेवट भक्त पुंडलिक उठला आणि भगवंताचे त्याने पाय धरले. आणि पांडुरंग परमात्मा म्हणाले अरे माग तुला काय पाहिजे ते मी तुला कुठलंही वरदान द्यायला तयार आहे. आणि कुबेराची संपत्ती सुद्धा तुझ्या करता मी देतो. संपूर्ण द्वारकेचं सुद्धा धन जरी पाहिजे असेल तरी सुद्धा द्यायला मी तयार आहे. परंतु भक्त पुंडलिकाने काही सुद्धा यातलं मागितलं नाही. तर भक्त पुंडलिक काय म्हणाला अहो देवा मी आहे त्यामध्ये काय आहे समाधानी आहे. मला आई वडिलांच्या सेवे व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा नको आहे. मी आहे यामध्येच समाधान आहे माझं देवा. आणि मग पहा पांडुरंग परमात्म्याने त्याला कुठलं वरदान दिलं भक्त पुंडलिकाला. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे जोपर्यंत पृथ्वी ह्या तलावरती आहे तोपर्यंत माझ्या नावाच्या अगोदर तुझ्या नावाचा जयघोष केला जाईल. म्हणून आता 14 लाख टाळकरी महाराज ज्यावेळी गजर होतो त्यावेळेला काय गजर होत आहे विठ्ठल तर पहा अशाच पद्धतीने महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा कशा प्रकारे भक्ती केली. तर जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती काय करत होते तर ध्यान साधने करता किंवा अभंग रचना करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती ध्यानस्थासी बसत होते. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अशा